नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ, जय शिवराय. मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, आज आपण बदलापूर जवळील वाघबीड या ठिकाणी आपण जाणार आहोत. खरं तर मित्रांनो, हा आपला वाघबीडचा दुसरा ब्लॉग आहे. पण ह्या निसर्गरम्य ठिकाणामध्ये जाण्यासाठी आपण नक्कीच आतुर असतो. तर आज हा जवळचा ट्रॅक आपण करतोय. मित्रांनो, माझ्या पाठीमागं हे सावरोली गाव. आपण त्या ठिकाणी एक सावरोली मराठी शाळा आहे. तिथून आपण लेफ्ट घेतल्यावर आपण या ठिकाणी येऊन पोचतो आणि समोरच आपल्याला आपण आपली गाडी पार्क करू शकतो. आणि इथूनच आपल्याला एक ओढा आहे आणि त्याच्या डाव्या बाजूने आपल्याला सरळ आपल्याला वरती ह्या स्पॉटवरून पुढं वरती वाघबीडाकडे आपल्याला जायचं. चला आता जाऊया. आपल्याला सावरोली गावाहून आपल्याला 10 मिनटं लागलेत. आपण पाहू शकतो मित्रांनो, सुंदर अशी मळलेली पायवाटे आणि समोर आपल्याला या डोंगरावरती खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला धबधबे आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जेव्हा 10 मिनटाचं अंतर जेव्हा चालून येतो मित्रांनो, तर तेव्हा आपल्याला समोरच आपल्याला असा एक घनदाट थोडा जंगलाचा पॅच लागतो. आणि हा पॅच आपण संपला तर पुढे आपल्याला एक सपाट असा भूभाग आपल्याला लागतो. तर मित्रांनो, आपण ह्याच रस्त्यानं सरळ आपल्याला पुढे जायचं आहे. तर आपल्याला ह्याच रस्त्यानं पुढे जायचं आहे मित्रांनो. आणि सुंदर अशी ही मळलेली पायवाटे आणि या पायवाटेनं आपण सरळ आपण गेलो तर आपल्याला सुंदर असे ह्या निसर्गाचं आपल्याला दर्शन आपल्याला घडतं. अशा प्रकारे आपल्याला समोरच असा एक सपाट आपल्याला भूभाग लागला आहे मित्रांनो. आणि समोरच आपण पाहू शकतो हे डोंगरातून खूप असे उंच असे धबधबे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आपण ज्या ठिकाणी जातोय ते ठिकाण म्हणजे या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. तरी आपल्याला सावरोली गावाहून या ठिकाणी यायला जास्तीत जास्त 1 ते 1.5 तासाचा हा पायी ट्रॅक आहे मित्रांनो. आणि या ट्रॅकमध्ये आपल्याला सुंदर असे हा निसर्गाचे आपल्याला दर्शन घडत असते. विविध प्रकारचे आपल्याला प्राणी पक्षी त्यांचे आवाज आपल्याला कानी पडत असतात, त्यांची शीड आणि असंख्य असे प्राणी कीटक पशु पक्षी आपल्याला या जंगलामध्ये पाहायला मिळतात. मस्त आता पावसाची रिमझिम आता चालू झालेली आहे. आणि आपण पाहतोय समोर सुंदर असा हा सह्याद्रीच्या डोंगर रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आपल्याला असं खूप असं घनदाट आपल्याला झाडी लागतात, पण या ठिकाणची पायवाट ही छान प्रकारची मळलेली असल्यामुळे आपल्याला नक्कीच आपण या ठिकाणी भटकू शकत नाही. आपण या ठिकाणी मित्रांनो अशी ओळख करून चाललो आहे जेणेकरून आपले येणारे ट्रॅकर्सचे रस्ता भटकणार नाही. 1 तासाचा ट्रॅक झाला आणि अशा घनदाट आणि जंगलातून आपण जातोय. अजून आपल्याला कमीत कमी अर्धा तास आपल्याला चालावे लागणार आहे. तर आपण सावरवली गावाहून आपण 1 तासाचा आपण ट्रॅक करत आलो आहे. तर आपल्याला पहिल्या ठिकाणी एक छोटा ओढा लागला, तर आपल्याला पुढे अजून एक मोठा ओढा लागणार आहे आणि त्या ओढ्यापासून आपण 10 ते 15 मिनटाच्या अंतरावर आपण वाघबिडाजवळ आपण पोचणार आहे. या ठिकाणचे असे एकूण 2 ओढे आपल्याला पार करावे लागतात, पण जेव्हा इथं खूप मोठ्या प्रमाणात जर पाऊस असेल तर आपण या ठिकाणी येणे टाळावे, जेणेकरून या ठिकाणी ह्या ओढ्यांना एवढं पाणी असतं तर आपण ते ओढे आपण पार करू शकत नाही. तर आपण हा ट्रॅक करत असताना आपल्याला जागोजागी असे दगड आपल्याला रचलेले दिसतात, जेणेकरून आपण हा ट्रॅक आपण चुकू शकत नाही. म्हणून असे आपले निसर्गप्रेमी असे दगड रचून ठेवतात. आपण एकदम आता वाघबिड्याच्या एकदम जवळ आलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो एकदम घनदाट असं हे जंगल आहे आणि या ठिकाणी आपण ओळख म्हणून आपण दगड आपण रचून ठेवते आणि आपल्याला समोरून या ट्रॅकनं आता आपल्याला एकदम जवळ आपण वाघबिडाजवळ आता जातो. तर फायनली मित्रांनो आपण वाघबिड्याचा एकदम जवळ येऊन पोचलेलो आहे आणि वाघबिडाजवळ आपण पाहू शकतो या ठिकाणी खूप मोठे मोठे असे दगड आपल्याला वरून कोसळलेले दिसत आहेत आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला एकदम वाघबीड आपल्याला पाहायला मिळते. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो नैसर्गिक असं हे वाघबीड आहे. आपण आता आतमध्ये जाणार आहे आणि आतमध्ये आपण सोबत बॅटरी घेतली बघूया आतमध्ये आपल्याला काय दिसतं. तर मस्त पाऊस पडू लागला आहे मित्रांनो आणि आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागं
वाघबिड्याच्या आतमध्ये आलो आहे आणि आतमध्ये पूर्ण काळोख आहे, तर आपण आतमध्ये जाऊ शकत नाही. पण खूप आतमध्ये खूप लांब असल्यामुळे अंधार आहे. मस्त आपण तिखट आणली आहे, मस्त बेत आपला होता, एक नंबर बढिया. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण वाघबिडाचं आपण पूर्ण त्याला आपण एक्सप्लोर केलेलं आहे. या ठिकाणी आपण जेवण केलं आणि छानपैकी इथं आपण सिनेमॅटिक ड्रोन शॉट घेतले. तर मित्रांनो आपण ज्या वाघबिडाजवळ येतो तर आपण वरती पाहतोय हे सर्व दगड आहेत, हे पूर्ण ढासळलेले आपल्याला दिसत आहेत. तर या ठिकाणी खूप मोठा धोका उद्भवू शकतो. तर मित्रांनो आपण आता वाघबीड पूर्ण एक्सप्लोर केलेलं आहे. आता आपण परतीच्या प्रवासाला लागलो आहे.